नमस्कार. आपण आज वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि ह्या गोष्टी आता बऱ्यापैकी ह्या गोष्टीचं म्हणजे आज जो मी व्हिडिओ आत्ता बनवणार आहे ह्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या आहेत आणि कायदेशीर पूर्ण ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच गोष्टींना ह्या आजच्या व्हिडिओला अडचणी येतात. म्हणजे ही गोष्ट करण्यापासून खूप अडचणी येत असतात. तर तो विषय आहे आंतरधर्मीय विवाह म्हणजे काय. आपण थोडक्यात ही माहिती आज बघणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा वेगवेगळ्या धर्मातील पुरुष आणि स्त्री आपल्या इच्छेने कोणताही जबाबदारी म्हणजे कोणतीही त्यांच्यावर जबरदस्ती केलेली नसेल शिवाय विवाह करतात, जबरदस्ती शिवाय ते विवाह करू शकतात, त्याला आंतरजातीय विवाह असे म्हणतात. म्हणजे दोघांच्या संमतीने जो विवाह होतो एका धर्मातल्या दुसऱ्या धर्मातल्या दोघांचा मिळून त्याला आंतरधर्मीय विवाह असे म्हणतात. उदाहरण बघूयात आपण. हिंदू आणि मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन, मुस्लिम आणि ख्रिश्चन असे इतर आणखी आहेत धर्म आहेत. त्यांच्याबद्दल या मी तुम्हाला 2-3 गोष्टी मी सांगितल्या आहेत कुठल्या कुठल्या होऊ शकतं. इतर भारताच्या संविधानानुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीला विवाह करण्याचा अधिकार आहे. आंतरधर्मीय विवाहासाठी कोणता कायदा लागू होतो ते बघूयात. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 हा कायदा खास करून आंतरधर्मीय आंतरजातीय नोंदणी विवाहासाठी आहे. म्हणजे हा मॅरेज ॲक्ट सगळ्यात जास्त वापरला जातो आणि हा कायदेशीर अधिकार आहे. महत्त्वाचे सेक्शन कोणते ते आपण बघूयात. तर सेक्शन 4 विवाहासाठी कुठल्या अटी आहेत ते बघूयात. वधू आणि वर अविवाहित असावेत. वय मर्यादा पुरुष 21 वर्ष असले पाहिजे आणि स्त्री 18 वर्ष पूर्ण असावेत, दोघांचे देखील वय. मानसिकदृष्ट्या सक्षम असावेत. जवळचे नातेवाईक नसावेत. या सर्व गोष्टी स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 येतात. स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत विवाहाची प्रक्रिया कोणती आहेत आपण ते बघूया. सेक्शन 5 नुसार विवाह अधिकारीकडे तुम्हाला मॅरेज ऑफिसरकडे म्हणजे जाऊन तुम्हाला लेखी नोटीस ही द्यावी लागत असते. 30 दिवस आधी लेखी नोटीस तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला 1 महिन्यानंतर जर लग्न करायचं असेल तर तुम्हाला आत्ता ती नोटीस द्यायला पाहिजे. 30 दिवस ही पूर्ण झालेले पाहिजे. अशा वेळी ती नोटीस तुम्ही आधी दिली पाहिजे, 30 दिवस आधी. दोघांपैकी किमान एक जण त्या जागी म्हणजे त्या जिल्ह्यात ते राहिलेले असले पाहिजे 30 दिवस तरी. नोटीस प्रकाशित होते. म्हणजे सेक्शन 6 नोटीस कशी प्रकाशित होते आपण ते बघू. ऑफिसच्या नोटीस बोर्डवर म्हणजे जे तुम्ही नोंदणीच्या ऑफिसमध्ये जाणार आहात विवाह अधिकारीकडे त्यांच्या ऑफिसमध्ये नोटीस बोर्डवर तुमची ही नोटीस लावली जाते 30 दिवसांसाठी आणि मग नंतर पुढची प्रोसेस केली जात असते. आक्षेप असल्यास ती नोटीस लावल्यावर जर आक्षेप आला तर सेक्शन 7 नुसार जर कोणालाही आक्षेप असेल तर 30 दिवसात तुम्ही घेऊ शकतात. पण फक्त कायदेशीर कारणच आक्षेप असण्यासाठी पाहिजे. म्हणजे जर दुसरं काही कारणं दिली तर ती चालणार नाही. जे कायद्यात बसतील तीच कारणं तिथे लागतात. धर्म, जात, समाजकारण यामध्ये ठरत नाही. विवाह नोंदणी स्पेशल सेक्शन 13 नुसार 30 दिवसानंतर 3 साक्षीदारांसह तुम्ही विवाह नोंदणी तुम्ही तिथे येऊन नोंदणी करू शकता. मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असतं. हाच कायदेशीर तुमचा पुरावा असतो. कुटुंबाचा विरोध असेल तर काय करायचं ते बघूया. हे खूप महत्त्वाचं आहे. लता सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP 2006च्या केसमध्ये त्यांनी ह्या केसमध्ये दोघांकडनं न्याय दिला होता. प्रौढ व्यक्तींना आपल्या इच्छेने विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुटुंबियांचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे. संरक्षणासाठी काय करावे तर पोलीस संरक्षणासाठी तुम्ही अर्ज केला पाहिजे पोलिसांकडेच. हायकोर्टामध्ये प्रोटेक्शन पिटिशन दाखल करावं.
आर्टिकल 21 नुसार राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचा तुम्हाला अधिकार आहे. धर्मांतर आवश्यक आहे का? तर नाही. धर्मांतर करण्याची म्हणजे ती जर दुसऱ्या जातीची असेल आणि तिला म्हटलं की तू आता ह्याच धर्मामध्येच आलं पाहिजे, तर अशी जबरदस्ती तुम्ही करू शकत नाही. स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत धर्मांतर करण्याची गरज नाही. जर धार्मिक पद्धतीने विवाह करण्याचा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता, किंवा उदाहरणार्थ निकाह आणि चर्च यासाठी विवाह करायचा असेल तर वेगळे वैयक्तिक तुम्हाला आधी कायदे लागू होत असतात. सरकारी योजना आणि फायदे कोणते? काही राज्यांमध्ये आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहासाठी आर्थिक मदत योजना आहेत. सर्वच ठिकाणी नाही आहेत, पण काही ठिकाणी आहेत. डॉक्टर आंबेडकर स्कीम राज्यानुसार अटी वेगळ्या असू शकतात. महत्त्वाचा तुम्हाला कायदेशीर चुका तुम्ही कोणत्या करतात ते बघू. फक्त मंदिरात जाऊन जर लग्न केले तर ते कायदेशीर पुरावा मानले जात नाही, हे लक्षात ठेवा. फक्त मंदिरात गेलं म्हणजे ते कायदेशीर लग्न झालं असं नाही आहे, हे बेकायदेशीर आहे. म्हणून आधी नोंदणी करायची लग्न झाल्यानंतर. फसवणूक करून धर्मांतर करून लग्न केले तर तो देखील गुन्हा आहे. खोटी तक्रार किंवा किडनॅपिंग आणि रेप या पद्धतीने जर केलं तर कोर्टात हे चालत नाही किंवा ते टिकत देखील नाही. महत्त्वाच्या टिप्स आहेत. आंतरधर्मीय विवाह पूर्णपणे कायदेशीर आहे, संविधानाने संरक्षित आहे, योग्य कायद्यांतर्गत केला तर सुरक्षित देखील आहे, समाजाचा विरोध करण्यापेक्षा मोठा नाही. म्हणजे समाज विरोध कायद्यापेक्षा हा मोठा नाही आहे, समाज कायदा मोठा आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.